गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सुप्रभात. किती सुंदर वातावरण आहे. पावसाचं वातावरण झालं होतं. आज आहे ना होती सुट्टी, त्यामुळे आज टिफिन नव्हता यांचा. मस्त आरामात सकाळी उठलो दोघेही. मस्त आंघोळ वगैरे करून घेतली, देवपूजा वगैरे करून घेतली आणि नाश्त्याला काय बनवावं सुचत नव्हतं. मग मी टाकले होते मूग भिजायला 2 दिवस आधी. त्याला खूप छान मोड आला होता. म्हटलं त्याचं काय बनवावं बरं. मग मस्तपैकी मुगाचे छिले बनवूया असं ठरवलं. मग मूग घेतले छानपैकी, त्यामध्ये जिरं टाकलं आणि कांदा नाही, सॉरी कांदा नाही, त्याच्यात अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवली होती मी, ती टाकून घेतली आणि मस्तपैकी बारीक मिक्सरला थोडंसं जाडसर असं दळून घेतलं. हे बघा. आणि ह्यामध्ये मग थोडंसं बेसन टाकायचं आपण, कारण ते बाइंडिंगसाठी छान आणि टेस्टसुद्धा छान येते आणि असं थोडे कुरकुरीत होतात ते. त्यामुळे मी त्यामध्ये बेसन मिक्स केलं आणि मिक्स करून झालं बेसन वगैरे सगळं. इकडे मस्त पॅन घेतला. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पॅनवरती मस्तपैकी डोसा आपण जसं करतो त्या पद्धतीने हलक्या हाताने पसरवून घ्यायचा आहे आपला छिला. हा बघा, अशा पद्धतीने खूप छान हलक्या हाताने पूर्ण तो गोलसर पसरवून घ्यायचा आहे. हां बघा. तर बॅटरची म्हणजे पाणी टाकताना थोडं कमीच पाणी टाका, कारण ते एकदम पातळ होता कामा नाही. थोडंसंच पाण्याची गरज लागते याला, जास्त नाही. आणि दोन्ही साईडनी बघा मस्तपैकी छानपैकी खरपूस असं शेकवून घेते मी. बघा किती छान झाले ना, मस्त. मला तर खूप आवडतं ते. मी तर कधी कधी चव आले की करून टाकते बेसनचा छिला, मुगाचा छिला किंवा असं वेगवेगळ्या डाळींचा छिला. तर खूप छान लागते आणि हेल्दी आहे. मेन म्हणजे हेल्दी आहे. मग मस्त झाले, दोन्ही छिले बनवून झाले सगळे. ह्यांनासुद्धा दिले, मस्त तूप वगैरे लावून दिले. आणि मग घेतलं होतं सोबत टोमॅटो सॉस, केचप आणि लोणचं, कारण मला लोणचंसुद्धा आवडतं खूप. मग सोबत लोणचं घेतलं. खूप छान झाले होते. मला तर खूप आवडले, ह्यांना पण आवडले. मग बाहेर जायचं होतं. पटापट सगळी भांडी आवरून घेतली आणि मग निघालो आम्ही बाहेर जाऊन कामं वगैरे सगळे बाहेरचे आवरून आलो. मार्केटचं जे काम होतं ते सगळं करून आल्यानंतर काय बनवावं म्हटलं, चला टोमॅटोची चटणी बनवून घेतली पटकन. मी इथे नाही बनवता आला व्हिडिओ, मला टाकता आला. भाकरी मी हे पीठ आणलं होतं चिपळूणवरून. आईने जबरदस्तीने पीठ दिलं होतं. म्हटलं नको तरी जबरदस्तीने दिला. म्हटलं जाऊ दे, एवढ्या प्रेमाने देते. मग मी सोबत घेऊन आले पीठ. हे बघा, मस्त अशा गोल भाकरी थापून घेतली. आई आहे ना हातावरती थापते भाकरी, पण ती खूप छान होते. मग मी बघितलं ट्राय करून, पण मला तशी जमतच नाही. मला अशीच ठोपटून जमते. तर असं झालं आजचा मॉर्निंग. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. बाय.